1951 इराणचे निवडून आलेले पहिले प्रधानमंत्री डॉक्टर मोहम्मद मोसादेक असा निर्णय घेतात की इराणच्या खनिज तेलांचं राष्ट्रीयकरण करायचं. या खनिज तेलातून आलेली सुबत्ता इराणी जनतेच्या फायद्यासाठी वापरेल. आपल्या सगळ्यांनाच वाटेल की याच्यात चुकलं काय, पण चुकलं एवढंच की याच्यामुळे ब्रिटिश आणि अमेरिका यांचं नुकसान होणार होतं आणि म्हणून त्यांनी लोकशाही मार्गाने आलेली ही राजवट उलथवून टाकण्याचा निर्णय घेतला. आणि या एका निर्णयामुळे सुरू झालं अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये असलेला संघर्ष. गेले 75 वर्ष हा रक्तरंजित संघर्ष चालू आहे. हा संघर्ष केवळ दोन देशांमधला संघर्ष नाहीये. याच्या मुळाशी आहे तेलाचं राजकारण, याच्या मुळाशी आहे सत्तेचं राजकारण, वर्चस्वाचं राजकारण, याच्या मुळाशी आहे धर्माधिष्ठित राजकारण, याच्या मुळाशी आहे दहशतवादाचं राजकारण आणि याच्या मुळाशी आहे अण्वस्त्राचं राजकारण. समजून घेऊया जगातल्या या सर्वाधिक स्फोटक संघर्षाबद्दल, 75 वर्षापासून चालू असलेल्या इराण अमेरिका संघर्षाबद्दल. वर्ष 1951 इराणमधील पहिलं आणि अंतिम लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार येतं. डॉक्टर मोहम्मद मोसादेक अतिशय लोकप्रिय असं नेतृत्व सत्तेवरती येतं आणि ते असं विचार करतात की इराणमध्ये खूप जास्त तेल साठे आहेत. जगातल्या 3 नंबरचे सगळ्यात जास्त रिझर्व्ह कुठं असतील तर त्यामध्ये इराणचा नंबर 3रा लागतो. या संपत्तीतून जो काही फायदा होईल तो इराणी जनतेला फायदा व्हायला पाहिजे असं ते निर्णय घेतात आणि तेलाचं राष्ट्रीयकरण करतात. तोपर्यंत या तेलाचं जे एक्स्ट्रॅक्शन जे करत असते ती अँग्लो इराणियन कंपनी, जी आता ब्रिटिश पेट्रोलियम म्हणून ओळखली जाते. म्हणजे साठे जरी त्यावेळी इराणचे असले तरी त्याच्या आधी हा फायदा हा इंग्लंडला भेटत होता आणि इंग्लंडच्या माध्यमातून अमेरिकेला सुद्धा फायदा भेटत होता. मोसादेक यांनी तेलाचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळं इंग्लंड आणि अमेरिका दोघंही चिडतात. त्यांच्या गुप्तहेर यंत्रणा एकत्र येतात आणि एक षडयंत्र बनवतात. त्याचं नाव आहे ऑपरेशन अजॅक्स. या ऑपरेशन अजॅक्स मध्ये काय करतात तर इराणमधले मोसादेक यांचे जे विरोधक आहेत त्यांना हाताशी धरले जातात. त्यांना CIA तब्बल $1 मिलियन पुरवतं. मोसादेक यांच्या विरोधामध्ये खोट्या बातम्या पेपरमध्ये छापून आणल्या जातात. अनेक गुंडांना हाताशी धरून इराणमध्ये छोट्या मोठ्या दंगली तयार केल्या जातात. मोसादेक यांच्या विरोधामध्ये एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. लष्करातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून 1953 मध्ये मोसादेक यांना अटक केली जाते आणि ही लोकशाही मार्गाने आलेली राजवट ही उलथवून टाकली जाते. बघा आयरनी काय की अमेरिका जे स्वतःला लोकशाहीचं रक्षण करते म्हणतं, ब्रिटन ज्या ठिकाणी लोकशाहीचा उदय झाला असं मानलं जातं, या दोन्ही राजकारण्यांनी एका लोकशाही मार्गाने आलेल्या राजवटीला उलथवून टाकलं. का तर तेलाच्या वर्चस्वासाठी. याच्यामध्ये ब्रिटनचा हेतू असा होता की त्या ठिकाणी ब्रिटिश पेट्रोलियम जर ऑइल एक्स्ट्रॅक्ट करत असेल तर ती सुबत्ता ब्रिटनकडे राहील. अमेरिकेचा हेतू असा होता की अमेरिका नुकतीच महाशक्ती म्हणून उदयास आली होती. त्यांना तेलाच्या राजकारणावरती स्वतःचं कंट्रोल पाहिजे होतं आणि शिवाय त्यांना अशी भीती होती की मोसादेक हे रशियाच्या प्रभावाखाली जाऊ शकतील. त्यावेळेचे जे USSR आहे त्याच्या प्रभावाखाली जाऊ शकतील, कम्युनिझमच्या प्रभावाखाली येऊ शकतील. अर्थात मोसादेक काही कम्युनिस्ट नव्हते, परंतु अशा पद्धतीने प्रचार हा अमेरिकेने केला. आणि दुसरी भीती अमेरिकेला अशी होती की जर इराणनी तेलाच्या साठ्याचं राष्ट्रीयकरण केले, जर हे इतर देश जर त्याच्यातनं धडा घेऊन या पद्धतीने राष्ट्रीयकरण करू लागले तर आपलं तेलाच्या राजकारणावरचं वर्चस्व संपेल आणि म्हणून ही राजवट उलथवून टाकण्यात आली. आणि या एका निर्णयामुळं पुढचे 70 ते 72 वर्ष इराण आणि अमेरिका यांच्यामधला संघर्ष पेटला. या एका गोष्टीमुळे इराणी जनतेमध्ये अमेरिकेच्या विरोधामध्ये द्वेष पेरला गेला आणि या द्वेषाची बीज आजपर्यंत अमेरिकेला बाजूला काढणं हे शक्य झालं नाही. याच्यानंतर काय झालं तर अमेरिकेने मोहम्मद शाह रजा पहलवी या राजाला त्या ठिकाणी सत्तेवरती आणलं. त्यांनी हुकुमशाही पद्धतीने पुढचे 26 वर्ष राज्य केलं. सावाक नावाची एक यंत्रणा त्यांनी हाताशी धरून विरोधकांचं पूर्णपणे त्या ठिकाणी दमन केलं. कुठल्याही पद्धतीचं राजकीय स्वातंत्र्य त्यांनी ठेवलं नाही. आणि दुसरं काय महत्वाचं केलं असेल तर त्यांनी सत्तेवरती आल्या आल्या जो काही तेलाच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला होता तो त्यांनी परत फिरवला आणि ब्रिटिश कंपन्या अमेरिका कंपन्यांना पायघड्या घातल्या. आता इराणच्या तेलाचा फायदा अमेरिका आणि ब्रिटन यांना सुद्धा भेटत होता. त्यामुळे त्यांचं जे उद्देश होतं ते साध्य झालं. परंतु सर्वसामान्य इराणी जनतेचं मात्र यातनं फरफट होत होती. अर्थात शहांनी काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या उच्चभ्रू वर्गासाठी मेनली होत्या. सर्वसामान्य वर्गासाठी म्हणावे तितक्या सुधारणा त्यांना करता आल्या नाहीत. त्यांच्या विरोधामध्ये असंतोष पेटला आणि वर्ष 1979 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या विरोधात जन आंदोलनं झाली आणि इराणमध्ये झाली इस्लामिक क्रांती. या इस्लामिक क्रांतीचे प्रणेते होते अयातुल्ला खोमेनी. खोमेनी ज्यावेळी सत्तेवरती आले त्यावेळी शहा ऑलरेडी या सगळ्या रिव्होल्युशनला घाबरून पळून गेले होते. त्यांना राजाश्रय दिला अमेरिकेने.
या शहांना इराणच्या ताब्यामध्ये द्यावं, त्यांना इराणी कोर्टामध्ये शिक्षा दिली जाईल, असं त्या ठिकाणी जे न्यू इस्लामिक राजवटीचे लोक होते त्यांची मागणी होती. अमेरिकेने काही त्यांना सोडलं नाही. याचा राग मनामध्ये धरून खोमेनींचे समर्थक असलेले जे विद्यार्थी आहेत ते तेहरान मधल्या अमेरिकन वकालीमतीमध्ये शिरले आणि त्या ठिकाणच्या 52 कर्मचाऱ्यांना तब्बल त्यांनी 444 दिवस त्यांनी ओलीस ठेवलं. म्हणजे अमेरिका सारख्या एका पॉवरफुल देशाच्या कॉन्सुलेट मधल्या स्टाफला एवढे दिवस ओलीस ठेवणं खूप मोठी गोष्ट होती. आणि या एका गोष्टीमुळे इराण आणि अमेरिका यांच्यामधलं राजनैतिक संबंध हे पूर्णपणे संपले. इराण मधली जी कॉन्सुलेट होती अमेरिकेची ती कायमस्वरूपी बंद झाली. आज तागायत म्हणजे गेले जवळजवळ 45-46 वर्ष इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये राजनैतिक संबंध अस्तित्वात नाही. याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी जिमी कार्टर नावाचे जे अमेरिकेचे त्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते त्यांचं करिअर पूर्णपणे या सगळ्या प्रकरणामुळं बर्बाद झालं. त्यांची प्रतिमा डागाळली गेली. 1980 वर्षात या वर्षामध्ये सद्दाम हुसेन इराकचा त्यावेळी प्रमुख होता. सद्दाम हुसेननी इराणवरती आक्रमण केलं. सद्दाम हुसेनकडे खूप सारे केमिकल वेपन्स होते, त्याचा वापर त्यांनी इराणी युद्धामध्ये केला, इराणवरती केला. या युद्धामध्ये तब्बल 5 ते 6 लाख लोक मारले गेले. इराणला शह द्यायचा म्हणून अमेरिकेने सद्दाम हुसेन यांना त्यावेळी पाठिंबा दिला. नुसता पाठिंबा दिला नाही तर त्याला मिलिटरी इंटेलिजन्स पुरवला, त्याला पैसा पुरवला, त्याला शस्त्रास्त्र पुरवली. शेती पर्पजसाठी म्हणून दिली जाणारी मशिनरीज हे तुम्ही मिलिटरी पर्पजसाठी वापरू शकता, अशा पद्धतीने त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यातनं पळवाट काढून इराकला मदत केली. युनायटेड नेशन्समध्ये केमिकल वेपन्सचा वापर केल्याबद्दल इराकला दोषी धरलं जाऊ नये याची तरतूद अमेरिकेने केली. इराकचं जे तेल आहे ते कुवेत मार्गे पुढच्या ठिकाणी वापरता यावं, एक्सपोर्ट करता यावं यासाठी इराकला नेव्हल प्रोटेक्शन देण्याचं काम हे या युद्धामध्ये अमेरिकेने केलं. म्हणजे या युद्धामध्ये अमेरिका थेट इराकची बाजू घेऊन इराणच्या विरोधामध्ये उभी राहिल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. डोनाल्ड रम्सफेल्ड हे या ठिकाणी सद्दाम हुसेनला जाऊन त्या ठिकाणी भेटले सुद्धा ऐतिहासिक दाखले आहेत. आणि याच्यामुळे इराणच्या मनामध्ये अमेरिकेबद्दलचा जो द्वेष आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती वाढल्याचं दिसतं. याच्यातनं अजून एक दुर्दैवी घटना घडली. हिजबुल्ला नावाचा एक अतिरेकी ग्रुप आहे. या अतिरेकी ग्रुपने काय केलं, बैरूत येथे असलेली जी अमेरिकनची जी बराक आहे, मिलिटरीची जी मरीन कॉर्प्सची बराक आहे, त्या ठिकाणी आत्मघातकी बॉम्ब हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 200हून जास्त अमेरिकी मरीन सोल्जर्स आहेत, कमांडोज आहेत, त्यांचा मृत्यू झाला. हा अमेरिकन कमांडोजवरती झालेला कदाचित आजपर्यंत सगळ्यात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. आणि याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचा या ठिकाणी बळी गेला आणि त्याच्यामुळं ऑलरेडी बिघडलेलं हे नातं अजून जास्त बिघडलं गेलं. असं म्हणतात की इराणनी हिजबुल्ला, हमास यासारख्या अनेक दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अमेरिकी कॉन्सुलेट्सवरती हल्ले करण्याचं काम केलं. त्यांना लॉजिस्टिक मदत पुरवण्याचं काम हे इराणनी केलंय. या पद्धतीने सातत्यानं अमेरिका इराणला दोषी धरत आहे. त्याच्यानंतर काय झालं तर 1988 मध्ये अमेरिकन शिप USA विन्सेन्स, या USA विन्सेन्स मधून 2 क्षेपणास्त्र डागली गेली IR-655 या नागरी विमानावरती. आणि या विमानामध्ये तब्बल 290 इराणी लोक प्रवास करत होते. हे सर्वच्या सर्व प्रवासी मारले गेले. याच्यामध्ये 66 लहान मुलांचा समावेश होता. ही घटना चुकीने झाली असे अमेरिका म्हटलं, परंतु अमेरिकेने या घटनेबद्दल कधीही इराणची अधिकृतरित्या माफी मागितली नाही. आणि इराणच्या जखमेवरती मीठ चोळायचं म्हणून काय की ज्या युद्धनौकेतून हे सगळं क्षेपणास्त्र डागलं गेलं होतं त्याच्या कॅप्टनना लिजन ऑफ मेरिट हा पुरस्कार हा अमेरिकन सरकारच्या मार्फत दिला गेला. आणि याच्यामुळे इराणी जनतेमध्ये असा संदेश गेला की हे केवळ इराणी रिजिमच्या विरोधात नाही, राजवटीच्या विरोधात नाही, तर इराणी जनतेच्या विरोधामध्ये आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट जर काय घडली असेल तर ती आहे इकॉनॉमिक सँक्शन्स. अमेरिकेने खूप मोठ्या प्रमाणावरती इराणवरती इकॉनॉमिक सँक्शन्स लादले. आता इस्लामिक राजवटीने तेलाच्या वरती परत सरकारी मालकी त्या ठिकाणी प्रस्थापित केली होती, परंतु त्यांना एक्सपोर्ट करण्यासाठी जे इतर राष्ट्रांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्याच्यावरती अमेरिकेने निर्बंध आणले. जे राष्ट्र इराणकडून तेल खरेदी करू बघत होते त्यांना धमकवण्याचं काम हे अमेरिका करत होतं. इराणचे अनेक प्रदेशातले जे ॲसेट्स आहेत ते फ्रीज करण्याचं काम इराणने केलं. म्हणजे तेलाचे साठे आहेत परंतु ते विकता येत नाहीत, ही परिस्थिती इराणची झाली. आणि त्याचा परिणाम हा थेट इराणी जनतेच्या जीवनशैलीवरती झाला. त्या ठिकाणी खूप ठिकाणी महागाई वाढली, बेरोजगारी वाढली. त्यांचं जी संपन्नता त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांचे आर्थिक स्तर जो प्रचंड मोठ्या प्रमाणावर ते वाढणं अपेक्षित ते वाढलं नाही. म्हणजे थेट इराणी जनता या सगळ्या संघर्षामध्ये ही सफर झालेली आहे. याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की
इराणनी कायम शियापंथीय लोकांचं राजकारण केलं, शियांचं नेतृत्व केलं. आयातोल्ला खोमेनी असतील किंवा आयातोल्ला अली खामेनी असतील, हे दोघंही हे शियांचे सर्वोच्च धर्मगुरू मानले जातात. याच्या विरोधामध्ये अमेरिकेने काय केलं की सुन्नी बहुल राष्ट्रांची फौज आपल्या बाजूने तयार केली आणि इराणच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यातून मात काढण्यासाठी इराणनी न्यूक्लिअर डिव्हायसेस म्हणजे काय म्हणतो आपण अण्वस्त्र तयार करण्याची त्यांनी सुरुवात केली. आणि हे अण्वस्त्र तयार करू नये यासाठी अमेरिका सातत्यानं त्याच्यामध्ये अडसर घालायचा प्रयत्न करत होती. खरं म्हणजे या ठिकाणी अमेरिकेचं एक दुटप्पी पण आपल्याला समोर येतो की इस्रायलकडे अण्वस्त्र आहेत, परंतु इस्रायलने कधीही NPT साईन केली नाही. NPT म्हणजे नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी. ही कोणी साईन केले तर इराणने साईन केलेले. इस्रायलने कधीही इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशनला आपल्या अणुभट्ट्या तपासणीसाठी खुल्या केल्या नाहीत. इराणने त्या खुल्या केल्या. म्हणजे एका बाजूला इराण हे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीला कॉपरेट करू बघते आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल यातलं कुठलंही कॉपरेशन देत नाही. तरीही अमेरिका ही इस्रायलची बाजू घेते आणि इराणला असं म्हणते की तुम्हाला न्यूक्लिअर भट्ट्या चालवता येणार नाहीत. आणि हेच न्यूक्लिअर भट्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी वर्ष 2025 मध्ये इस्रायल आणि अमेरिका हे एकत्र मिळून इराणच्या न्यूक्लिअर भट्ट्यांवरती हल्ले करतात आणि असं जाहीर करतात की आम्ही इराणच्या न्यूक्लिअर भट्ट्या आहेत त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आता वर्ष येतं 2026. या युद्धामध्ये गेल्या 12 दिवसापासून इराण अमेरिकेशी लढत आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इस्रायल आणि अमेरिकेने बॉम्ब टाकून यांचे सर्वोच्च लीडर जे आयातोल्ला अली खामेनी आहेत आणि त्यांच्यासह 40 जे टॉप लीडर्स आहेत या सगळ्यांचा खात्मा केला, त्यांना मारून टाकलं. एका टॉप लिडरशिपला मारल्यानंतर ही राजवट आहे ही पत्त्यासारखी कोसळेल. या ठिकाणी लोक उठाव करतील आणि हा देश आपल्या हाताखाली येईल. इथल्या तेलांवरती आपल्याला कंट्रोल मिळवता येईल ही ट्रम्प यांची धारणा होती, परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही. आपण असं बघतोय की गेले 12 दिवस अतिशय चिवटपणे इराण त्या ठिकाणी झुंज देते. गल्फ कंट्रीजमध्ये ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे बेसेस आहेत त्या बेसेसवरती अतिशय द्वेषाने त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. आणि या सगळ्या हल्ल्यामागे कुठं ना कुठं तरी अमेरिकेच्या प्रती असलेला द्वेष आणि अमेरिकेने आपलं कुठंतरी स्वातंत्र्य हिरावू घेते अशा पद्धतीची झालेली भावना ही या ठिकाणी कारणीभूत आहे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता या ठिकाणी जे न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत इराणच्या त्या ठिकाणी एनरिच जे युरेनियम आहे ते हस्तगत करण्याचं काम सुद्धा आता अमेरिकेमार्फत करते. त्यासाठी काही स्पेशल ऑपरेशन्स तयार करण्याचं सुतोवाच हे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी हेही म्हटले, व्हाईट हाऊसच्या ऑफिशियल्सनी असं म्हटलेलं आहे की इराणच्या सर्व ऑइल्सवरती कब्जा मिळवणं हे आमचं प्रमुख धोरण आहे. आता माझा आपल्याला प्रश्न आहे की एखाद्या राष्ट्रातलं खनिज तेल हे कोणाच्या मालकीचं असलं पाहिजे, हे त्याचा वापर कसा करायचा याचं स्वातंत्र्य एका सार्वभौम राष्ट्राला असलं पाहिजे की नाही, की ते अमेरिका ठरवणार, ब्रिटन ठरवणार, इस्रायल ठरवणार की कशा पद्धतीने खनिज तेलाचे साठे वापरायचे, हा प्रश्न आपल्याला सातत्यानं विचारला पाहिजे. दुसरं असं की एका सार्वभौम राष्ट्राला च्या प्रमुखाला अशा पद्धतीने मारणं, त्याला नेस्तनाबूत करणं किंवा व्हेनेझुएला सारख्या एका राष्ट्राच्या प्रमुखांचं अपहरण करणं, माधुराचं अपहरण करणं हे कितपत योग्य आहे? हे अमेरिकेची दादागिरी नाही का? या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन नाही आहे का? हाही प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारला पाहिजे. आणि हा प्रश्न भारताला सुद्धा लागू होतो. याचं कारण असं की USA ट्रेजरी सेक्रेटरी असं म्हटलं होतं की आम्ही भारताला रशियाकडून तेल घेण्यासाठी 30 दिवसांची परवानगी देत आहे. भारत हा स्वतंत्र देश आहे. भारताला अमेरिका परवानगी का देईल आणि ती आपण का मान्य करावी याच्यातच अमेरिकेच्या दादागिरी समोर येते. त्यामुळं आता वेळ अशी आलेली आहे की देशांचं सार्वभौमत्व हे आपण टिकवलं पाहिजे. अमेरिकेची दादागिरी ही आपल्याला विरोध केला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या देशाच्या नेतृत्वानं कणखर भूमिका घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल? इराण आणि अमेरिका संघर्षाची अजून काही कारणं आहेत का? याच्याबद्दलही आम्हाला जरूर कळवा.